रामकृष्ण हरी मैत्रिणींनो, स्वागत आहे आपले सर्वांचे। तर आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला जो एक व्हिडिओ आपला सध्या व्हायरल होतोय 20 ब्लाउजांची कटिंग मी एका दिवसात केलेली आहे। तर त्या एका दिवसात मी 20 ब्लाउज तर कट केले। अजून दुसरे मी 10 ते 12 ब्लाउज कट केले, म्हणजे 30 ते 32 ब्लाउज मी त्या दिवशी कटिंग केले होते। आणि त्यातून आता जे काही ब्लाउज माझे शिवून झालेले आहेत त्यातून बऱ्यापैकी ब्लाउज माझे अजून स्टिचिंगचे बाकी आहेत आणि जेवढे शिवून झाले तेवढे मी तुम्हाला दाखवते। तर बघू शकता हे जे ब्लाउज आहे हे मी माझ्या बहिणीचे शिवून घेतलेला आहे। याचे स्लीव खूप सुंदर अशा मी बनवलेले आहेत, देवसेना टाइप याला पप घेतलेला आहे। तर ह्या स्लीवचा देखील व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यानंतर मी कटिंगच्या वेळेस तुम्हाला हे रेड कलरचे ब्लाउज दाखवले होते। एकाच परिवारातील 5 मेंबरचे ब्लाउज माझ्याकडे आलेले आहेत आणि 5ही ब्लाउज हे सेम होते रेड कलरचे। मग हा सब्बेसाची पॅटर्न होता। तर त्या कस्टमरचं असं म्हणणं आलं की आपण साडीला पदर घेतो आणि मग पदरमध्ये पुढचा पार्ट जो आहे तो आपला कव्हर झालेला असतो, म्हणून आपली ही जी डिझाइन आहे ती दिसत नाही, असा बऱ्यापैकी कस्टमरचा समज असतो। म्हणून जे गळे पुढे आलेले असतात ते देखील आपल्याला कस्टमर मागे घ्यायला सांगतात। तर सर्वच कस्टमरने हे गळे मला मागे घ्यायला सांगितले। मग मी बॅक नेक घेतलेला आहे त्यांचा, तो छोटासा जो पान आकाराचा गळा आहे तो मागे आलेला आहे, म्हणजे वर्कवाला पार्ट पूर्ण टोटल मागे आलेला आहे। तर हे वेगवेगळ्या कस्टमरचे ब्लाउज जे माझे शिवून झाले ते मी तुम्हाला दाखवते आणि त्यांना फिनिशिंग कशी आलेली आहे हे देखील मी तुमच्यासोबत इथं, म्हणजे तुम्ही बघू शकता प्रत्यक्ष की माझ्या प्रत्येक ब्लाउजला किती सुंदर अशी फिनिशिंग आलेली आहे। ब्लाउज सिंपलच होते बऱ्यापैकी, कारण त्यांना जास्त डिझाइन वगैरे नव्हती। फक्त हे डिझायनर ब्लाउज थोडे मला रिस्की गेले, कारण यांची बघा 2 पार्टमध्ये कापड आलेला होता स्टिचिंग करून। तर उंची मला भरपूर अशी ॲडजस्टमेंट करावी लागलं ब्लाउजची उंचीसाठी। तर बऱ्याच ब्लाउजांना वरती जॉईंट देखील आलेला आहे। तर हे ब्लाउज शिवत असताना बघा बऱ्याच ब्लाउजांना वरती जॉईंट देखील मला द्यावा लागला रेड कलरची ब्लाउज शिवत असताना। आता हे एका कस्टमरचे 2 होते, त्यातून रेड दाखवलं आणि हे एक दुसरं। फोरटक्स मध्ये हे सर्वच ब्लाउज मी शिवून घेतलेले आहेत। जे रेड कलरचे ब्लाउज आहेत ते सर्व कस्टमरचे ब्लाउज माझ्याकडे फोरटक्स मध्ये होते आणि बाकी दुसऱ्या कस्टमरचे ब्लाउज प्रिन्सेस कट मध्ये माझ्याकडे स्टिचिंगसाठी आलेले होते। तर आता हे अजून एक दुसऱ्या एका कस्टमरचे ब्लाउज आहे। तर ह्या कस्टमरचे एक ब्लाउज अजून स्टिचिंगचे बाकी आहे, ते मी झालं का त्याचा देखील मी बॅक नेक आणि स्लीव डिझाइनचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर हा देखील एकदम सिंपल असा गोल गळ्यात मी ब्लाउज शिवून घेतलेला आहे। अशी ऑफ व्हाईट रंगाची साडी होती, साडी देखील पिको फॉलला आलेली असल्यामुळे मी त्यातला थोडा जो कापड निघाला त्याचीच गळ्याला पाइपिंग केलेली आहे। आणि ह्या ब्लाउजच्या तर मी बघा कटिंग आणि स्टिचिंग स्लीव डिझाइन तसंच बॅकनेक डिझाइन हे दोन्ही व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत। आणि आपण फॅब्रिक बटनचे मशीन घेतलेलं आहे मी, तर त्याचा एकदम छान असा वापर करत मी स्लीवसाठी तसंच हा जो काही बो बनवला आहे त्यावर लावण्यासाठी कापडचेच बटन बनवून घेतलेले आहेत। आता हे ब्लाउज देखील ह्या एका कस्टमरचा आहे। आता हे एक कस्टमरचे 5 होते, एका कस्टमरचे 6 होते ब्लाउज, परत दुसऱ्या एका कस्टमरचे 3 होते, असे भरपूर संख्येत ब्लाउज होते। आता बघा मला सांगताना देखील कोणत्या कस्टमरची किती ब्लाउज असं लक्षात राहत नाही, पण एवढे ब्लाउज शिवून झाले आणि मी तुम्हाला मोजून दाखवते। आता मी तर म्हटलेलं आहे की 20 ब्लाउज मी किती दिवसात शिवून घेतले किंवा मी एक दिवसात कटिंग केले, तर मी खरं सांगते तुम्हाला 30 ते 35 ब्लाउज मी एका दिवसात कटिंग केले होते। आणि त्यानंतर माझे हे 21 ब्लाउज तयार तुम्हाला मी दाखवते आणि स्टिचिंगचे किती बाकी आहेत अजून ते देखील मी तुम्हाला दाखवणार आहे। आणि तसं तर भरपूर अजून ऑर्डर आपल्या शिल्लक आहेतच। एक ब्रायडलची ऑर्डर आहे जी मला ह्या महिन्याच्या एंडिंग पर्यंत म्हणजे जानेवारीच्या एंडिंग पर्यंत द्यायची आहे। तर त्या ब्रायडलच्या ब्लाउजांना अजून हात देखील लावलेला नाही,
तर तिचे पण ब्लाऊज पूर्ण करायचे आहेत। तिचे देखील 7 ते 8 ब्लाऊज आहेत ते ब्रायडलचे आणि सर्वच डिझायनर ब्लाऊज असणार आहे, पॅडेड ब्लाऊज असणार आहे, कप्स अटॅचवाले। तर मी बघते त्या ब्रायडलच्या ब्लाऊजांपैकी देखील व्हिडिओ तुमच्यासोबत माझ्याने जर जमलं तर ब्लॉग टाईप व्हिडिओ शूट करेल आणि तुमच्यासोबत शेअर करेल। तर हे माझे दुसऱ्या कस्टमरचे ब्लाऊज आहेत, प्रिन्सेस कटमध्ये अगदी कमी माप आहे, 3/4 स्लीव आहे, बघू शकता। आणि हे फायनली आता हे शेवटचं ब्लाऊज मी तुम्हाला दाखवते, जे माझे एवढे शिवून झालेल्या ब्लाऊजांमध्ये हे मी तयार केलेलं आहे। हे मी आजच्या आज रेडी केलेलं आहे, मला हे आजच द्यायचं होतं। तर हे एक ब्लाऊज आणि दुसरे 2 ब्लाऊज असे मी 3 ते 4 ब्लाऊज अर्जंट एक दिवसात कंप्लीट केले। तर ते बाकी ब्लाऊजांचे व्हिडिओ शूट झालेला आहे, बघते मी जमलंच तर तुम्हाला साईडला फोटोने ते व्हिडिओ देईल। तर हे जे ब्लाऊज आहे ना ते पूर्ण लॉंग आहे, आपलं क्रॉप टॉप असतं ना त्या टाईप आपलं हे ब्लाऊज आहे। याला मागे तसंच पुढे कट आहे आणि कोट कॉलरमध्ये आहे। आता हे एवढे ब्लाऊज शिवून झाल्यानंतर आपले किती ब्लाऊज स्टिचिंगचे बाकी आहेत ते मी तुम्हाला दाखवते आणि त्यातूनच मी एक ब्लाऊज इथं मशीनवरती लावलेला आहे स्टिचिंगसाठी। तर बघा आता हे जे काही ब्लाऊज दाखवले मी तुम्हाला हे सर्वच ब्लाऊज मी एकटीने शिवून घेतलेले आहेत। मात्र आज मी तुम्हाला सुरुवातीला दाखवलं, मी माझ्या बहिणींना बोलवलेलं आहे आणि बाकीच्या ब्लाऊजांचा जो टार्गेट आहे तो मला जो पूर्ण करायचा आहे तो म्हणजे 15 ते 20 ब्लाऊज अजून मला पूर्ण करायचे आहेत। तर ते मी त्यांच्या मदतीने पूर्ण करणार आहे आणि माझं असं आहे की मी जो टाइम कस्टमरला दिलेला आहे ना तर त्याच वेळेवर मी ब्लाऊज पूर्ण करण्याचा पूर्णपणे माझा प्रयत्न असतो। जर समजा उद्याची तारीख आहे तर मी आजच त्यांचे ब्लाऊज पूर्ण रेडी करून ठेवते की कस्टमर उद्या आलं का त्यांना लगेचच आपण ब्लाऊज देऊ शकतो। तर अशा पद्धतीने मी माझं काम जे आहे ते मॅनेज करत असते। म्हणून कस्टमरचा एक आपल्यावरती विश्वास असतो की नाही आपल्याला जो वेळ यांनी सांगितला त्या वेळेवरच आपल्याला ब्लाऊज मिळतील असं। स्टिचिंगचे बाकी आहे तर यांची शेवटपर्यंत माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद। असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्कीच करा, तसं चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।